पुढची बातमी येते पुण्यातून। पुण्याला हादरवून सोडणाऱ्या दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणामध्ये आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्यातील निरामय रुग्णालयापर्यंत जाऊन पोहोचले असून पोलिसांनी या रुग्णालय प्रशासनाची कसून चौकशी सुरू केली आहे। पुण्यातील वडगाव शेरी भागात असलेल्या निरामय रुग्णालयामध्ये आज पोलिसांनी मोठी कारवाई केली। या प्रकरणामधील मुख्य आरोपी रोहन चौधरी आणि सुनीता चौधरी यांना सोबत घेऊन पोलिसांनी रुग्णालयाचा रितसर पंचनामा केला। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पती रोहन आणि सासू सुनीता चौधरी यांच्या दबावाखाली येऊन दीप्तीला याच निरामय रुग्णालयात गर्भलिंग तपासणीसाठी नेण्यात आलेलं होतं आणि दीप्तीला गर्भपात करण्यासाठी कुटुंबियांनी दबाव टाकला असा उल्लेख मगर कुटुंबियांच्या फिर्यादीत आहे। या प्रकरणामध्ये आता पोलीस पुढील तपास करतात। यामध्ये रुग्णालयाची भूमिका आणि संबंधित व्यक्तींचा सहभाग याबद्दल सखोल चौकशी सुरू आहे। या प्रकरणाच्या तपासातून आणखी काही गोष्टी आता समोर येण्याची शक्यता आहे। आणि इथं उच्च शिक्षित जी कुटुंब आहेत, अतिश्रीमंत कुटुंब आहेत, हुंडाबळीचा कायदा असून सुद्धा हुंडा देणं आणि हुंडा घेणं हा गुन्हा असून सुद्धा हुंडा लाखोंनी दिला जातो, 50च्या वर तोळं सोनं दिलं जातं आणि तिथं जे आहे ते मुलीला त्रास झाला। ताबडतोब या प्रकरणात तरी आता जो आहे तो ताबडतोब निकाल येणं गरजेचं आहे आणि अशी जी मानसिकता आहे, ही जी विकृती आहे, ही ठेचून काढणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।